पुतळे हलले. एक एक करता पहाऱ्याचा झाडून सारा धारकरी दालनाबाहेर पडला. इकडील राबता आता फेरवर्दी मिळेपर्यंत बंद ठेवा. दरवाजा लोटून घ्या. सर्वात मागून बाहेर पडणाऱ्या हवालदाराला समज मिळाली. दालन एकांती झाले. तणावाचे काही क्षण कुचमले. बोला. राजबोलाने शांततेला टाच भरली. तरीही युवराज गुमान होते. कसं बोलावं हे त्यांना साधेना. मग सवयीचा सहज बोल उमटला. आबासाहेब. हां आबासाहेब, आपणाला सावधानगीची इशारत द्यायला आम्ही आलोत. राहवलं नाही म्हणून. कसली सावधानगी? छत्रपती शिवपिंडीसारखे शांत होते. आम्हास तुम्ही हवे आहात आबासाहेब. आपल्या जीविताची आम्हाला धास्त वाटते. व्याधी शंभू, व्याधी साधी नव्हती, आम्ही जाणतो. त्यामागची खलबतही आम्ही बरे समजून आहोत. दातांखाली फसली म्हणून जीभ तोडता येत नाही. म्हणूनच आम्ही कोंडमारा घेत सबूर आहोत. सावधानगी आम्हास तर घेतली पाहिजेच, पण आमच्याहून तुम्हाला ती अधिक घेणे आहे. संभाजीराजांचे डोळे राजांच्या डोळ्यातील बाहुल्यांशी केवढे तरी बोलून गेले. तुम्ही जाणता तुमच्याबद्दल काय बोललं जात आहे ते? रुग्णाईतच, पण तो आवाज करडा होता. जी, काय बोललं जातं? छत्रपती काय सांगणार या अंदाजानेच संभाजीराजांच्या अंगी काटा सरकला. डोळे दाटून आले. आवाज बोंदरला. तुम्हीच आम्हाला अभक्ष प्रयोग करविला आहे. उतरत्या निशाण्यासारखे थंड बोल राजांच्या तोंडून आले. पाठोपाठ केवढा तरी लोंबकळता सुस्कारा सुटला. आबा. पाठीवर भिजवलेल्या आसुडाचा फटका फुटावा तसे संभाजीराजे कळवळले. मस्तकी मुंग्याच मुंग्या धरल्या. कानांच्या पाळ्यात, घशात छातीभर उकळत्या शिशाच्या रसाचे पाठ फिरले. पोतासारखा तो भवानीचा भुत्या अंगभर थरथरला. दुसऱ्याच क्षणी संभाजीराजांच्या हातांची मिठी महाराजांच्या पायांना पडली. उभे अंग गदगदून आले. तोंडी बुरनुसाचे बोते मारलेल्या तोफनळी सारखा घसा कोंडून पडला. आबा हा साधा शब्दही बाहेर सुटण्याच्या धडपडीत कोंडमरला. राज आसवे राजांच्या चक्रवर्ती पायावर टपटपली. ते उमदे राजमन घुसमटून गेले. वरचे सोशिक आभाळ ओळंबले. खुद्द महाराज छत्रपतींचाच आवाज भरून आला. युवराजांच्या पाठीवरून कडेधारी हाताची थरथरती बोटे फिरविताना महाराजांनाही काय बोलावे ते सुचले नाही. एक सावळा आणि एक केतकी वर्णाचा चेहरा सरसरत सामोरा आल्याचा भास झाला. सईबाईंची आणि मासाहेबांची आठवण त्यांच्या रुग्णाईत शरीराला थकवून गेली. मनाच्या तळघरात पडलेले जुन्या हत्यारांसारखे बोल थडथडत वर आले. साक्षात रुद्र जन्मास आला आहे. गडकोटावर राहील, पण आप्तगणांकडूनच फसगत होण्याचा योग दिसतो या कुंडलीत. शंभू, उठा, सबूर व्हा. युवराजांना थोपटत महाराजांनी वर घेतले. आम्हास नजर द्या. महाराजांचे बांधले बोल दालनास थरकवून गेले. महाराज साहेबांच्या डोळ्यांना डोळे भिडले. मात्र संभाजीराजांना राजे मथुरेहून परत आलेल्या शंभू बाळाला छातीशी घेण्यास उतावीळ होऊन राजगडाच्या पायथ्याशी आलेल्या आबासाहेबांसारखे वाटले. संभाजीराजे गदगदत म्हणाले, महाराज, आता तुम्हीच आपल्या हाती आम्हास प्याला द्यावा विषाचा. या आरोपाला मात्र आमच्याजवळ सफाई नाही. यापेक्षा मरणे कमी जाचाचे. आवेगाने युवराजांना छातीशी बिलगते घेत महाराज लगबगीने घोगरट म्हणाले,
जगदंब जगदंब. शंभू, सबूर व्हा. ना तुम्ही ना आम्ही मरणासाठी मोकळे आहोत. शांत व्हा. महाराजांचे हातच बोलके झाले. युवराजांना समजावणी देत नुसते थोपटत राहिले. नेताजींच्या बरोबर राजपुतांच्या गोटात करे पठारावर अवलीस राहायला जाणारे लहान खुरेच पण निडर संभाजीराजे आग्रा दरबाराबाहेर भावभऱ्या डोळ्यांनी बघत मोजड्या आणून समोर ठेवणारे संभाजीराजे, संन्यासी छाटी अंगी चढवून भस्माचे पट्टे कपाळी घेतलेले, मथुरेत एकटेच मागे राहणारे संभाजीराजे, प्रतापगडी आईचा पोत मिटत्या डोळ्यांनी बेभान नाचविणारे संभाजीराजे, भरल्या दरबारी डोळ्यांना डोळे देत ताठ मानेने आम्हास आरोप साफ नामंजूर आहेत म्हणणारे संभाजीराजे, अशी युवराजांची अनेक रूपे छत्रपतींच्या मनी एकामागून एक नुसती घोळत राहिली. तुम्हाला माहीत नाही आम्ही तुमच्यासाठी केवढी उमेद बाळगून आहोत. सबुरीला पडलेल्या संभाजीराजांच्या मस्तकीचा केशरी टोप निहाळत महाराज पुन्हा पायफेर टाकू लागले. त्यांच्या ओठी घोळणारे बोल तसेच तुटले. सईबाईंच्या आठवणीने पायफेर थांबला. तुमच्या माँसाहेबांना आम्ही शब्द दिला आहे. आम्ही तुमचे आबा आहोत. पण आऊ होताना आमचे हात थिटे पडत आहेत. आमच्या माँसाहेब गेल्या नि तुमच्या पाठीचा जीवाभावाचा आधार गेला. म्हणूनच तुम्हाला खूप सावधानगीनं असलं पाहिजे. न कळणाऱ्या रितेपणाची शांतता पसरली. तुमच्याविषयी कोणे प्रकारचा शक आमच्या मनी स्वप्नातही येणे शक्य नाही. तुमचा स्वभाव आम्ही जाणतो. म्हणूनच आज तुमचीच आम्हाला अधिक चिंता वाटते. युवराज माथ्यावरचं छप्परच दगा देत कोसळू लागलं तर तक्रार करावी ती कुणाबद्दल? सारं समजून असा हुशार असा जा. निर्धोकपणे थाळा घ्या. घाबरू नका. आम्हास खूप आराम आहे. आईची आणि समर्थांची कृपा घेऊन आम्ही उदंड जगणार आहोत. या. तुम्ही छत्रपतींनी आपल्या राजअंशाचा खांदा हलकेच थोपटला. शांत भरल्या चित्ताने संभाजीराजे दालनाबाहेर पडले. विचारगत महाराज मंचकावर विसावले. दाट चिंतेची जाळी त्यांच्या चर्येवर चढली. चैन पडेना. पुन्हा उठून ते एका चौरंगावर ठेवलेल्या नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगाजवळ आले. त्याच्या दर्शनाबरोबर एका विचित्र धीराच्या विचाराने त्यांचे मन ताठर निर्धारी झाले. पोसाने झाकलेला छत्रपतीचा थाळा खांद्यावर घेऊन दुसऱ्या हाती पाण्याचा गडवा घेतलेला थाळेवाला आला. एका चौरंगावर थाळा ठेवून त्याने पोस हटविला. वाफांची मंद वळी उठली. थाळेवाल्याने प्रत्येक पदार्थ महाराजांना समक्ष चाखवून दाखविला. पाण्याचा घोट घशाआड घेतला. काहीच न बोलता मुजरा देत तो मागे हटत दालनाबाहेर पडला. तस्त तांब्या घेऊन दुसरा एक खिदमतगार मागोमाग आत पेश झाला. महाराजांनी तस्तात हात धुतले. पोसाला पुसले. चौरंगालगत मांडलेल्या चंदनी पाटावर एक पायाची घडी घालीत महाराज थाळ्याला बसले. तस्तवाला बाहेर पडला. जाताना त्याने दालनाचा दरवाजा हलकेच ओढून घेतला. पितरांचा अन्नांश तबकाबाहेर चौरंगाच्या काठाळीवर ठेवून पाण्याने मंडल टाकीत महाराजांनी चित्राहुती दिली. अन्न मंत्र पुटपुटत मिटल्या डोळ्यांनी 2 आचमने ओठाआड घेतली. तसे करताना त्यांच्या मनाला एक निसटती चुटपुट चाटून गेली. ध्यानी राहिलं नाही मनाच्या घोळात. युवराजांना थाळ्यासाठी आज इथंच सोबतीला घ्यायला पाहिजे होतं. दालनाचा दरवाजा कुरकुरला म्हणून महाराजांनी तिकडे नजर दिली. दरवाज्यात महाराणी सोयराबाई साहेब उभ्या होत्या. त्यांच्या दर्शनाबरोबर महाराजांची नजर समोरच्या तबकावर फिरली. कसला तरी विचार एका क्षणात बांधून झाला.
सोयराबाई क्षणभर घोटाळल्या. काहीतरी विचाराने परतायला निघाल्या. या महाराजांनी त्यांना परतू दिले नाही. त्या आवाजातील संथपणाने धीर आलेल्या सोयराबाई ओठांच्या मुळातून कळेल न कळेलशी लकेर उठवीत नेहमीच्या दिमाखी कदमबाज चालीने आत आल्या.